कामोठे परिसरातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने बुधवारी सिडको कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। कामोठे शहराध्यक्ष विकास खरत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मोठ्या उत्साहात पार पडले। शहर टँकरमुक्त करण्याची आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याची प्रमुख मागणी करत भाजप पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामोठेमधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असून सिडको प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला। आंदोलनादरम्यान कामोठे शहर टँकरमुक्त करा, पाणी आमचा हक्क आहे, सिडको जागे हो अशा घोषणा देण्यात आल्या। आंदोलनादरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण कार्यकर्ते आणि विविध सोसायटीतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी शहराध्यक्ष विकास खरत यांनी सिडको प्रशासनाला इशारा देत सांगितले की जर पाणी प्रश्न तातडीने सोडवला नाही तर आम्ही आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलू। या विधानामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता। भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर सिडकोचे पदाधिकारी नरमले। त्यांनी बुधवारी संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आणि पुढील काही दिवसात स्थायी उपाययोजना राबवण्याचे लेखी आश्वासन दिले। हे आश्वासन मिळाल्यानंतर शहराध्यक्ष विकास खरत यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली। या आंदोलनादरम्यान भाजपचे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती डॉक्टर अरुण कुमार भगत, भाऊ भगत, सुशील शर्मा, हर्षवर्धन पाटील, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विद्या तामखेडे, दामोदर चव्हाण, हर्षवर्धन पाटील, रवी गोवारी, तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला मोर्चाचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत माता की जय, वंदे मातरम। नमस्कार। सर्वसामान्य कामोठकरांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाणी आणि बऱ्याच दिवस भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून आज जी ऐन दिवाणीच्या वेळी पाण्याची टंचाई भासत होती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि आमचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, सहकारी आणि याचे स्थानिक नागरिक म्हणजे बरेच जण जॉब सोडून, आपले मेडिकल सोडून, दुकानं बंद करून या आंदोलनात आज सहभागी झालं होतं। आणि या आंदोलनाचा एकच उद्देश होता, टेक्निकली काही बाबी सोडून तुमच्या पद्धतीत आज कामोठकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न पाणी हा योग्य पद्धतीत सुरळीत व्हायला पाहिजे। यासाठी चारे साहेब असतील, आपले गायकवाड साहेब असतील, आज स्वतः येऊन या आमच्या प्रश्नाचा उत्तर दिलेला आहे, तर तेही पुढचा प्रश्न उत्तर वाचून दाखवावं। आम्हाला यांच्याकडनं पत्र प्राप्त झालं होतं 10/9ला, त्याचं हे उत्तर मी वाचून दाखवतो। आज चांगली चर्चा झाली आणि पहिले आपलं नाव सांगा, आपलं पद सांगा, मग बोला। मी प्रशांत सहारे, सहाय्यक कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा कामोठे। माझ्यासोबत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गायकवाड साहेब पण आहेत। त्यांच्या वतीने आणि सिडकोच्या वतीने यांनी जे पत्र दिलं होतं त्याला उत्तर दिलं आहे आणि ते मी तुमच्या सगळ्यांसमोर वाचून दाखवतो। प्रति माननीय विकास नारायण खरत, अध्यक्ष कामोठे शहर मंडळ, भारतीय जनता पार्टी, दिनांक 10/6चे पत्र। कामोठे शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबतचं पत्र होतं। याला आम्ही उत्तर दिलेलं आहे। वरील संदर्भीय पत्रांमुळे आपणास कळवण्यात येते की दिनांक 7/10 ते 9/10 MIDC पाताळगंगा या स्रोतातून पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे कामोठा येथील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे कामोठा येथील बऱ्याच सोसायट्यांना पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही। त्यामुळे काही सोसायट्यांना सिडकोकडून टँकरद्वारे पाणी पुरवण्यात आले होते आणि काही सोसायट्यांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही। दिनांक 10/10/2025 पासून MIDC स्रोतातून पाणीपुरवठा सुरळीत झाल्यामुळे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडनं 38 ते 39 MLD पाणी आल्यामुळे पाण्यामध्ये सुधारणा झाली आहे आणि आता जवळपास सगळ्या भागामध्ये पाणी जायला सुरुवात झाली आहे। तसेच सिडकोने नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडे एक अर्ज केला आहे की पाण्याची अतिरिक्त पाणी 15 MLD वाढवून देण्यासाठी आणि त्यांनी ओरली मान्य पण केलं आहे। तरी या पत्राद्वारे आम्ही यांना आश्वस्त करतो, तरी या पत्राद्वारे आपणास आश्वस्त करण्यात येते की दिनांक 15/10/2025 पासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल याची लेखी हमी या पत्राद्वारे आम्ही देत आहे। तसेच टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा कसा कमी करता येईल याचा प्रयत्न करण्यात येत आहे। तसेच हेटवणी पाईपलाईन करून कामोठे विभागात येणारा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल। थांबा, एक प्रश्न आहे की कामोठेकरांच्या हक्काचं पाणी खारघरला वळवलं जातो, हे खरं आहे? कितपत खरं आहे आणि असं का होतं? असं काही नाही आहे। जे 40 ml पाणी आहे आपल्याला कामोठ्यालाच येतं, ती एक वितरणाचा भाग आहे की बाबा त्या सिस्टीममध्ये आपल्याला पाणी कुठून देता येईल, कुठून घेता येईल, हे फक्त व्यवस्था आहे। मी बोलतो याच्यावर एक विषय, साहेबांच्या परीनं जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीत आम्ही आज सर्वांच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो आणि ते यांचे पण येणाऱ्या काळात ही परिस्थिती पुन्हा उद्भवली तर आम्ही असे गप्प बसून किंवा हे करणार नाही। आजही आम्ही याला
टाला लॉक लावण्यासाठी आलो होतो. येणाऱ्या काळात पूर्ण नागरिकांच्या समवेत दुसऱ्यांदा आम्ही कोणताही लेखी किंवा असा अर्ज न घेता इथे बसून अमरण उपोषण जाहीर डिक्लेअर करू. त्याच्यानंतर कोणतीही किंतु परंतु ही समोर नाही. येणाऱ्या काळात पुन्हा एकदा साहेबांना विनंती असणार, पूर्ण सिडकोला विनंती असणार की दिवाळीच्या ऐन वेळेवर कोणत्याही प्रकारची पाण्याची दुरावस्था किंवा लोकांना त्रास टंचाई भासवू नये ही विनंती करून थांबतो.